शिवाजी पार्कात जनसुरक्षा कायद्याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत। जनसुरक्षा विधेयक वापस लो अशा पद्धतीची घोषणाबाजी यावेळी केली जाते। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन यावेळी सुरू आहे। केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी केली जाते। केंद्र सरकारच्या वतीने जनसुरक्षा कायदा यावेळी आणण्यात आला, त्यामुळे निषेधही नोंदवला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन सुरू आहे। शिवाजी पार्काची ही दृश्य आपण पाहतो। केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी केली जाते। जनसुरक्षा विधेयक मागे घ्या अशी घोषणाबाजी केली जाते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जनसुरक्षा विधेयकाविरोधात आंदोलन सुरू आहे, नेमकं काय? जनसुरक्षा विधेयकाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात खास करून महाविकास आघाडी, डावे पक्ष अशा सर्वांच्या वतीनं आंदोलन सुरू झालेलं आहे। आपण पाहू शकतो की दादरमध्ये शिवाजी पार्क या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर या ठिकाणी सर्व आंदोलक जमा झालेले आहेत आणि जनसुरक्षा विधेयक कायदा जो महाराष्ट्रात लागू करण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्याला विरोध करण्यासाठी सर्वच पातळीवर या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले आहे। निश्चितच कोणकोणत्या पक्षाचे कार्यकर्ते इथं आंदोलन करतायत कृष्णा? सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, खास करून विरोधातील सर्वच पक्ष कार्यकर्ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन यावेळी सुरू आहे। महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांचं इथं आंदोलन सुरू असल्याचं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे।